कागलमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा अनावरण कार्यक्रम ना भूतो ना भविष्यती करूया. नामदार हसन मुश्रीफ. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार राहणार उपस्थित. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कागलची युती करण्यामध्ये जो सार्थ पुढाकार घेतला हा किती सार्थ आहे हे दाखवून देण्यासाठी दोन्हीही गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहूया. राजे समरजित सिंह घाटगे. आपण पाहत आहात न्यूज ग्रेट महाराष्ट्र आणि या जर चॅनलवर आपण नवीन असाल तर हे चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. न्यूज ग्रेट महाराष्ट्र. मुख्यमंत्री आमच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी कागल शहरामध्ये भव्य पूर्णाकृती पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण छत्रपती शाहू महाराजांचा उभा केलेला आहे. त्या पुतळ्याचं अनावरण त्यासाठी आपण त्याला निमंत्रित केलेलं आहे. त्या कार्यक्रमाची जय्यत तयारी व्हावी, भव्य आणि दिव्य कार्यक्रम व्हावा याचे नियोजन करणं आणि त्याचं गांभीर्य आपल्या सर्वांना समजावं म्हणून जी बैठक आयोजित केली आहे बैठकीची उपस्थित कागल नगर परिषदेच्या वतीने बॅरिस्टर खर्डेकर चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची प्रतिष्ठापना केली आहे. या पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री नामदार श्रीमती सुनेत्रा वहिनी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे. तसेच यावेळी कागल शहरातील 125 वर्षाहून अधिक जुनी ऐतिहासिक शाळा श्रीमंत हिंदूराव घाटगे विद्यामंदिरच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचा लोकार्पण सोहळा व शेतकरी मेळावाही होणार आहे. या पार्श्वभूमीवर कागल शहरासह तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची नियोजनाची बैठक मटकरी मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न झाली. यावेळी नामदार हसन मुश्रीफ म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे जनतेचे राजे होते. त्यांचे संस्थान आणि राज्यही जनतेचेच होते. त्यांच्या कार्याने त्यांनी कागलसह कोल्हापूर जिल्ह्याचे नाव देशात नव्हे तर सबंध जगात अजरामर केले. अशा या महान ऋषितुल्य राजाचा कागलमधील पुतळा अनावरणाचा कार्यक्रम न भूतो न भविष्यती करूया. कागल शहरात छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, श्री बसवेश्वर महाराज यासह महान व्यक्तींचे पुतळे याआधी उभारले आहेत. परंतु राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा नसल्याची खंत मनात सतत लागून राहिली होती. या पुतळ्याच्या निमित्ताने समस्त कागलवासियांची ही इच्छा पूर्ण होत आहे असे यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांनी बोलून दाखवले. शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुढाकाराने कागलमध्ये झालेली युती किती सार्थ आहे हे मोठ्या संख्येने उपस्थित राहून दाखवून देऊया. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री घेतलेल्या कर्जमाफीसह वीज बिल माफीच्या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी या निमित्ताने आयोजित शेतकरी मेळाव्याच्या रूपाने मिळालेली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम मोठ्या भव्य दिव्य पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. यासाठी कागल शहरासह गावोगावी कार्यकर्त्यांनी सूक्ष्म नियोजन करावे. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने झालेल्या कागलमधील युतीनंतर हा पहिलाच कार्यक्रम होत आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या प्रतिष्ठेचा हा प्रश्न असल्याचे त्यांनी यावेळेस विशद केले. याचवेळी केडीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने असे म्हणाले, कागल ही ऐतिहासिक नगरी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जन्मभूमी आहे. त्यांच्या पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम हा दिखावा नसून या कार्यक्रमाचे भावनिक मूल्य फार मोठे आहे. कागल शहरासह तालुक्यासाठी हा भविष्यवेधी ठरणारा कार्यक्रम आहे असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला व्यासपीठावरती केडीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, युवराज पाटील, नगराध्यक्षा सौ सविता प्रताप उर्फ भैया माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, ज्येष्ठ नेते चंद्रकांत गवळी, विकास पाटील, शशिकांत खोत, सत्यजित पाटील सोनारीकर, मुख्याधिकारी अजय पाटणकर, नगरसेविका सौ मेघा माने, नगरसेविका श्रीमती रंजना सनगर, नगरसेविका सौ सारिका बारड, नगरसेवक प्रकाश गाडेकर, संजय चितारी, दिनकर कोतेकर, DM चौगले, बळवंत माने, मारुती मदारे, सुनील गाडेकर, सुनीलराज सूर्यवंशी, युवराज पसारे, सुशांत कालेकर, अरुण गुरव, रणजित पाटील, बाळू माळी, बाळू हेगडे,
शहापासो हुच्चे, रवी पाटील, रंगराव पाटील, आनंदा पसारे, रणजित सूर्यवंशी, ॲडव्होकेट जीवनराव शिंदे, दीपक मगर, सुभाष चौगले आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांनी केले, तर प्रास्ताविक नगराध्यक्षा सौ सविता माने यांनी केले, तर सूत्रसंचालन विजय काळे यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार नगरसेवक दीपक मगर यांनी मानले. आवाज सत्याचा, ताकद जनतेची. न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनल आजच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.